विशेष रिपोर्ट मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पाचा धुळ्यात थरार. विकासाची गती की शेतकऱ्यांची माती. धुळ्यात पालकमंत्र्यांविरुद्ध एल्गार. नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया. धुळे जिल्ह्यात सध्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पाने आता संघर्षाचे रूप धारण केले आहे. हा प्रकल्प म्हणजे प्रगतीचा मार्ग ठरेल असे वाटत असतानाच आज धुळ्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि नागरिक अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत. आजचा हा एल्गार केवळ रेल्वे प्रशासनाविरुद्ध नाही, तर थेट सत्ताधारी लोकप्रतिनिधींविरुद्ध पुकारलेले युद्ध आहे. पालकमंत्र्यांना थेट इशारा, दखल घ्या, नाहीतर घेरावटळ. धुळे जिल्ह्यातील मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आता आरपारची लढाई सुरू केली आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जर तातडीने आमची दखल घेतली नाही तर त्यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही आणि जागोजागी घेराव घातला जाईल, असा खळबळजनक इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. पालकमंत्र्यांच्या शांततेने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना आता निर्माण झाली आहे. आमदार आणि महापौरांवर नाराजीचा रेड सिग्नल. धुळ्यात भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार अनुप अग्रवाल आणि राम भदाणे असूनही आणि महापालिकेत सत्ता असूनही त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सपशेल पाठ फिरवली आहे. आमदार साहेब, मते मागायला येताना शेतकरी आठवतो, मग आता जमिनी जाताना तुम्ही कुठे गायब आहात, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. केवळ शेतकरीच नाही, तर धुळे शहरातील व्यापारी वर्गही आता महापौरांवर कमालीचा नाराज आहे. कारण महापालिका हद्दीतील मोक्याच्या जागा, महागडे प्लॉट्स आणि जमिनी रेल्वे प्रशासन कवडीमोल भावाने हडप करू पाहत आहे. आमच्या घामाच्या पैशातून घेतलेल्या जमिनी रेल्वेला दान करायला आम्ही बसलो नाही, अशी चर्चा आता शहराच्या कोपऱ्याकोपऱ्यात सुरू आहे. शेतकऱ्यांची डेडलाईन आणि मुख्य मागण्या. बाजारभावानेच मोबदला, रेडी रेकनर नाही, तर आजचा जो मार्केट रेट आहे त्याच दराने मोबदला मिळाला पाहिजे. 2. कुटुंबाला नोकरी, ज्यांची जमीन जाणार त्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीचे लेखी पत्र द्या. 3. पुनर्वसनाची हमी. जे शेतकरी पूर्णपणे भूमिहीन होणार आहेत त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी सरकारने घ्यावी. जोपर्यंत मोबदला हातात पडत नाही आणि मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मोजणीचा 1 इंचही टेप आमच्या जमिनीला लावू देणार नाही. जर प्रशासनाने बळजबरी केली तर परिणामांना सरकार जबाबदार असेल. आता चेंडू पालकमंत्र्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दरबारात आहे. ते जनतेचा आवाज ऐकणार की सत्तेची मस्ती दाखवणार, याकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया.